नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शैक्षणिक वर्ष 2024-25 करता विविध कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। 1 जून 2024 पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर ॲडमिशनवर क्लिक करून विविध विषयांचे प्रॉस्पेक्टस, अभ्यासक्रमांचे प्रॉस्पेक्टस वाचन करून आपल्याला इच्छा असलेल्या कोर्सेसला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करून ऑनलाईनच ॲडमिशन करू शकता। 100% ऑनलाईन ॲडमिशन आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये। तुम्ही स्वतः ॲडमिशन घेऊ शकता। माहिती पुस्तिका म्हणजेच प्रॉस्पेक्ट वाचायचं, त्याच्यातले सगळी माहिती वाचून घ्यायची आणि स्वतः ऑनलाईन जाऊन विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट टाकून ॲडमिशनवर क्लिक करून तुम्हाला इच्छित असलेल्या अभ्यासक्रमावर क्लिक करून तुम्ही स्वतःचे डिटेल्स टाकून ॲडमिशन घेऊ शकता। ठीक आहे। किंवा जर तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन करण्यासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही ॲडमिशनसाठी जेवढे काही कागदपत्र लागतात ती कागदपत्र स्वतःजवळ घेऊन तुम्ही जवळच्या तुमच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्टडी सेंटरवर जाऊन देखील तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता। तिथेही गेलो तर तुम्हाला ऑनलाईनच ॲडमिशन करावं लागेल, ऑनलाईनच ॲप्लिकेशन करावं लागेल। मग तुम्ही स्टडी सेंटरला जाऊन देखील त्यांना ऑनलाईन ॲडमिशन करण्यास सांगायचं आणि फीस पेमेंट करून लगेच आपल्याकडे एक पावती घ्यायची आणि त्यांना एक पावती घेऊन जर पुस्तकं अवेलेबल असेल तर पुस्तकेही घेऊन, अध्ययन साहित्य घेऊन सुद्धा तुम्ही लगेचच येऊ शकता। ठीक आहे। ऑनलाईन ॲडमिशनमध्ये महत्त्वाचं काय आहे, तुम्ही माहिती पुस्तिका प्रॉस्पेक्टस वाचायची त्या विषयाची, त्या अभ्यासक्रमांची, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, तसेच त्या कोर्सची जी फीस आहे ती फीस ऑनलाईनच भरायची आहे आणि त्याची पावतीसुद्धा लगेच मिळते, ती पावतीसुद्धा घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन फॉर्म आणि पावती, फीस भरलेली, हे दोन्ही डॉक्युमेंट घेऊन व त्यांना जे आपण ऑनलाईन ॲडमिशन करते वेळी जी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ऑनलाईन, ती डॉक्युमेंटचे सेल्फ अटेस्टेड कॉपी, झेरॉक्स कॉपी त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन व फीस भरलेल्या पावतीला जोडून एक सेट बनवायचा, त्याची एक झेरॉक्स कॉपी आपल्याजवळ ठेवायची आणि तो सेट स्टडी सेंटर कॉलेजला जाऊन जमा करायचा आहे व त्यांना तो ॲप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह करायला सांगायचा आहे लवकरात लवकर। अशा प्रकारे तुमचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ऑनलाईन ॲडमिशन पूर्णपणे होऊन जाईल। तसेच ऑनलाईन ॲडमिशन करते वेळेस मोबाईल नंबर स्वतःचा द्यायचा आहे आणि ईमेल आय डी पण स्वतःचा द्यायचा आहे, कंपल्सरी द्यायचा आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी। ठीक आहे। आणि ABC ID तयार नसेल तर आपण ABC ID आपल्या डिजिलॉकरमधून काढून घ्यायचा आहे आणि तो ABC ID सुद्धा स्वतःजवळ ठेवायचा, तिची प्रिंट काढून जर ॲडमिशन करते वेळेस किंवा ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस लागला तर तो ABC ID टाकून द्यायचा आहे। आज ना उद्या तुम्हाला ABC ID विद्यापीठ मागणारच आहे, त्याच्या पै जेव्हा केव्हा विद्यापीठ तुम्हाला मागेल तुमच्याकडे तयार ठेवायचं आहे, सबमिट करून टाकायचे। तुमच्या हितासाठी आहे, तुमच्या फायद्यासाठी ABC ID आहे। ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MA मराठी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम जो आहे, कोर्स कोड आहे M49, शैक्षणिक वर्ष 2024-25 करता ऑनलाईन ॲडमिशन करण्याकरता माहिती पुस्तिका, इन्फॉर्मेशन ब्राउचर, त्याला प्रॉस्पेक्टस म्हणतो, त्याची माहिती घेणार आहोत। थोडक्यात माहिती घेणार आहोत, लय काही मोठा व्हिडिओ असणार नाही कारण PDF खूप मोठी आहे प्रॉस्पेक्टस। हे प्रॉस्पेक्टस तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन प्रॉस्पेक्टसमध्ये जाऊन तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल मोबाईलमध्ये। ठीक आहे। तसेच आपल्या या चॅनलवर आपल्या एक आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये YCMU प्रॉस्पेक्टस 2024 हे एक फोल्डर आहे, त्या फोल्डरवर जायचं आहे तुम्हाला। तिथे आतापर्यंत आपण BLib, BA, MA एज्युकेशन आणि DSM डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट अशा 4 कोर्सेसची माहिती पुस्तिका तिथं व्हिडिओ बनवून आपण तिथं अपलोड करून ठेवलेला आहे, स्पेशल फोल्डर केलेला आहे YCMU प्रॉस्पेक्टस 2024। आता आजचं जी बी आहे MA मराठी M49 ही माहिती पुस्तिकासुद्धा आपण त्या प्लेलिस्टमध्ये त्या फोल्डरमध्ये ॲड करणार आहोत। तसेच तुम्ही दररोज व्हिडिओ बघता सिरियलप्रमाणे तिथे पण तुम्हाला हा व्हिडिओ पाहता येईल।
बरं, प्लेलिस्ट बनवण्याचा फायदा काय होतो की तुम्हाला एका फोल्डरमध्ये विशिष्ट त्या गोष्टीसंबंधी व्हिडिओ त्याच्यामध्ये सेव्ह करता येतात मला. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही सलग तुम्हाला पाहिजे ती त्याच्यातली निवडून घेऊ शकता. असं काय होतं, आपण रँडम व्हिडिओ अपलोड करतो रँडमली, ठीक आहे, आले की व्हिडिओ अपलोड करून टाकतो. नॉर्मल चॅनलवर आपल्याला पाहता येतं सिरियलप्रमाणे, वन बाय वन जसं तारखेनुसार व्हिडिओ पाहतो आपण. प्लेलिस्टमध्ये सोपं जातं. ठीक आहे. आता महत्त्वाच्या ह्याच्याकडे येऊया. एम ए मराठी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम कोर्स कोड आहे M49. हा कोर्स नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 पॅटर्ननुसार तयार झालेला आहे. ह्याची माहिती पुस्तिका पाहणार आहोत आपण. शैक्षणिक वर्ष 2024-25 हे पाहून घ्यायचे. तुम्हाला अनुक्रमणिका आहे, हे विद्यापीठ गीत आहे, हे मुक्त विद्यापीठाचा परिचय आहे, मुक्त विद्यापीठाची उद्दिष्टे आहेत, आपल्याला माहीत आहे तरी पण अनेकदा वाचू शकता तुम्ही. व्हिडिओच्या क्वालिटीचं रेझोल्युशन वाढवायचं आहे जेणेकरून तुम्हाला ही असं झूम करून पाहता येईल. याच्यातली माहिती खूप छोटे छोटे फॉन्ट असल्यानं. ठीक आहे. श्रेयांक वगैरे माहिती करून घ्या. जे अध्ययन साहित्य आहे, आपण ज्याला स्टडी मटेरियल म्हणतो, ज्याला आपण पुस्तकं वगैरे म्हणतो, तर ही पुस्तकं तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर ई-बुक्समध्ये मिळून जातील. मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं डाउनलोड करून, आणि गरज असेल तर प्रिंटआउट देखील काढू शकता. याच्यामुळं काय होतं की स्टडी सेंटरला तुम्ही योगायोगाने गेलात काही कामानिमित्त तर तुम्ही घेऊन येऊ शकता हार्ड कॉपी, परंतु कोणत्या कारणाने येणा गेले पुस्तकं तर तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून त्याचा अभ्यास लगेच ॲडमिशन घेतल्या सुरू करू शकता. जेणेकरून सेमिस्टर पॅटर्न वगैरे एक्झाम असेल तर तुम्ही अभ्यास लवकर सुरू केलेला असेल तर तुम्हाला शेवटी धावपळ करायची आवश्यकता भासणार नाही. ओके, पुढे घेऊया. पुढचा पॅटर्न, ही पॅटर्न दिला आहे, पॅटर्न पहा. ओके, हां, तर आता 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये MA मराठी M49 कोर्सला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेण्यासाठी प्रवेश पात्रता काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. सिंपल आहे. कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातली पदवी असेल तरी चालेल, तुम्हाला MA मराठीला ॲडमिशन घेता येईल. फक्त एवढा विचार करायचा आहे की काही जी रिक्रुटमेंट असतात, सरकारी नोकऱ्या वगैरे असतात, जसे की टीचरची वगैरे नोकरी असते, त्याच्यामध्ये तुम्हाला BAच्या शेवटच्या वर्षाला जो तुम्ही अभ्यास केलेला आहे विषय, तोच तुम्ही MAला असणं आवश्यक आहे असे तुम्हाला काही कॉलेज वगैरे म्हणू शकतात. मग त्या टायमाला आपल्याला अडचण येऊ नये ह्याचं पण तुम्ही भान ठेवलेलं पाहिजे. किंवा जर तुम्हाला कोणत्याही शाखेतील पोस्ट ग्रॅज्युएट विषयातील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे असेल तर मग तुम्ही तुमच्या थर्ड इयरला किंवा तुमच्या BAला एखादा विषय नसेलही अभ्यासलेला तर त्याही विषयामध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेऊ शकता. एवढं सोपं आहे. ओके, घेऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही. फक्त डिग्री लागते. तुम्हाला कोणताही विद्यापीठात जो अवेलेबल आहे MAला तो कोणत्याही MAच्या विषयाला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तो विषय तुम्ही BAला अभ्यास केला नसेल तरीसुद्धा. फक्त आपल्या करिअरशी संबंधित काही अडचण असेल तर मी आता सांगितल्यासारखं की BAच्या 3 वर्षाला एखादी विषय असेल अभ्यासला आणि तोच विषय तुम्हाला MAला असावा लागतो असं काही कंडिशन रिक्रुटमेंट करते वेळेस येते, त्यावेळेला तुम्हाला अडचण होणे ती भान ठेवून तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याची गरज असेल, तुम्हाला टीचर बनायचं असेल, शिक्षक बनायचं असेल, त्या विषयातला मास्टर बनायचा असेल तर तुम्ही तो BAला विषय असला तो MAला घ्यावं असं सुचवलं जातं. म्हणजे तुम्हाला नॉर्मल MA डिग्री करायचं असेल, BAला कोणता काय विषय राहणार, मला ह्याच विषयात, किंवा जर BAला मी जे विषय शिकले त्या विषयाव्यतिरिक्त मला दुसऱ्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे, PG डिग्री पाहिजे म्हणलं तर तुम्हाला ॲडमिशन मिळून जातं आपल्या विद्यापीठात. त्याही अशा आपली इच्छा असेल तर मिळू शकतं ॲडमिशन, काय अडचण नाही. पुढे शिक्षणक्रम कालावधी वगैरे दिलेला आहे तर ते आपण तुम्ही वाचून घ्या. माध्यम वाचून घ्यायचं आहे. शिक्षणक्रम शुल्क, तर शिक्षणक्रम शुल्कामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहिल्याप्रमाणे विद्यापीठानं काय केलेलं आहे की सर्वच शुल्क एकत्रित केलेलं आहे आणि त्याचं टोटल केलेलं आहे 8,436. म्हणजे जवळपास राऊंड ऑफ जर केलो आपण तर 8,500 रुपये हे
MA मराठी M49 2024-25ला फर्स्ट इयरला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावी लागेल 8,500 रुपये. ह्या 8,500मध्येच तुमचे युनिव्हर्सिटी शुल्क बी असणार आहे आणि स्टडी सेंटर कॉलेज शुल्कसुद्धा असणार आहे ह्याच्यातच. त्याच्यामुळे तुम्ही 8,500 रुपये भरलेही म्हणजे राऊंड ऑफ करून जर करेक्ट म्हणायचं असेल तर 8,436 रुपये जर भरले तुम्ही तर तुमचं पूर्ण फर्स्ट इयरचं काम संपलेलं आहे. तुम्हाला दुसरा कुठलाही एकही रुपया तुम्हाला स्टडी सेंटरला जमा करायची आवश्यकता नाही. 1 वर्ष तुमचं 8,500 रुपयामध्ये होऊन जाईल. ठीक आहे. बाकी तर सूचना वगैरे दिल्या ती वाचून पहा. मुक्त विद्यापीठामध्ये शिष्यवृत्तीसुद्धा आहे. इथं पुढे सांगितलेल्या विषयाकरता तुम्ही तसाही लाभ घेऊ शकता. MHA-DBTच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तसा लाभ घेऊ शकता. प्रथम वर्ष अभ्यासक्रम आणि स्वयंमाध्यम साहित्याची यादी आहे. तुम्हाला अशी पुस्तकं हार्ड कॉपीच्या स्वरूपात मिळाल्या तर मिळतील. तसेच तुम्ही जर ई-बुक्स डाउनलोड केला तरीही तुम्हाला पुस्तकं जी लिहिली आहेत नावं अशा प्रकारे तुम्हाला ई-बुक्समध्ये डाउनलोड करून मिळतील PDF-मध्ये. हे सत्र पहिले सेमिस्टर पॅटर्न आहे. MA मराठी M49 हा जो न्यू कोर्स चालू झालेला आहे तो सेमिस्टर पॅटर्न आहे. म्हणजे तुमची सेमिस्टर वाईज परीक्षा होणार आहे. फर्स्ट सेमिस्टरचे विषय हे आहेत. ह्याच्यात ऑप्शनल कोणता घ्यायचा आहे ते तुम्ही स्टडी सेंटरला विचारून किंवा तुम्हाला जो इच्छा असेल तो ऑप्शनल पेपरसुद्धा घेऊ शकता. सत्र 2 म्हणजे सेमिस्टर सेकंडचे सुद्धा तुम्हाला विषय निवडावे लागतील. जर स्वतः तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन करत असाल तर मग त्या टायमाला तुम्हाला ऑप्शनल वगैरे पेपर तुम्हाला ध्यानात येत नसेल समजत नसेल तर स्टडी सेंटर कॉलेजच्या सरांना फोन करून तुम्ही ऑप्शनल पेपर कोणता घ्यायचा आहे ते निवडू शकता. ठीक आहे. ओके. क्षेत्रीय प्रकल्प असणार आहे. तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट असणार आहे. तो तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर नमुना येईल. त्या टायमाला तुम्ही देऊ शकता. वार्षिक असतं, फर्स्ट इयरला असतं, पुन्हा सेकंड इयरला असतं. ठीक आहे. सेमिस्टर वाईज क्षेत्रीय प्रोजेक्ट द्यायची गरज नाही. ॲन्युअल क्षेत्रीय प्रोजेक्ट ॲन्युअली द्यायचा आणि एक्झाम सेमिस्टर वाईज असेल. ठीक आहे. पुढे द्वितीय वर्षाचं बी क्रायटेरिया दिलेला आहे. ह्याच्यामध्ये वाचून घ्यायचं आहे. फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले सर्व विद्यार्थी सेकंड इयरला ॲडमिशन मिळणार आहे. आणि एक आपल्या विद्यापीठाचं एक स्पेशल फीचर मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे. एक वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचं फीचर आहे की जर तुम्ही फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेले असाल आणि कोणत्या कारणास्तव तुम्ही फर्स्ट इयरचा कुठल्याच पेपर दिला नसेल, ॲब्सेंट असाल पूर्ण परीक्षेला किंवा तुम्ही दिलेले सर्वच पेपरमध्ये तुम्ही फेल असाल तरीसुद्धा तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. सेकंड इयरला 100% ॲडमिशन मिळतं. तुम्हाला काहीही अडचण येत नाही. मग सेकंड इयरला तुम्ही काय करायचं आहे, सेकंड इयरची जेव्हा परीक्षा देता तुम्ही फायनल एक्झाम सेकंड इयरची 4th सेमिस्टरची, त्या 4th सेमिस्टरच्या एक्झामपर्यंत फर्स्ट इयरची जी तुमची बॅक विषय राहिले आहेत त्याचा पुनर्परीक्षार्थी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि सेकंड इयरच्या शेवटच्या सेमिस्टरपर्यंत तुम्ही अगोदरचे राहिलेले आणि रेग्युलरचे सेकंड इयरचे असे सर्वच विषय तुम्हाला उत्तीर्ण झाल्यासच डिग्री मिळेल, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री मिळेल. एवढं मात्र ठीक आहे. सेकंड इयरपर्यंत तुम्हाला चान्स आहे की फर्स्ट इयर न देताही तुम्ही सेकंड इयरच्या परीक्षेपर्यंत जाचाल 4th सेमिस्टरपर्यंत. पण 4th सेमिस्टरला अगोदरचे सर्व जे तुमचे फेल झालेले विषय आहे त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरून ते सर्व विषय काढल्यानंतरच तुम्हाला पूर्ण डिग्री मिळेल, MA डिग्री मिळेल. ठीक आहे. हे मी सांगितलेलं आहे आणि बाकी इतरही काही हे आहेत ऑप्शन आहेत ते पाहून घ्या. शिक्षणक्रम कालावधी वगैरे आहे. तरी ते एक अनेक विशेष आहे. पदव्युत्तर पदवी MA शिक्षणक्रम 2 वर्षाचा आहे. ठीक आहे. 2 वर्षापर्यंत कमीत कमी 2 वर्षात तुम्हाला तो पास झाला पाहिजे. असला तरी तो 4 वर्षापर्यंत पूर्ण करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे काय एखादा विद्यार्थी दुसऱ्या वर्षी बी पास होऊ शकला नाही, फेल झाला दुसऱ्या वर्षी तर त्यानं ॲडमिशन घेतलेल्या वर्षापासून 4थ्या वर्षापर्यंत ते पूर्ण विषय काढायची संधी आहे. जर तो विद्यार्थी त्यानं ॲडमिशन घेतलेल्या वर्षापासून 4थ्या वर्षापर्यंत जर पूर्ण विषय काढू शकला नाही तर त्याचं पूर्ण डिलीट होतं. त्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. सॉरी पूर्ण काही डिलीट होणार नाही त्याचं. त्याला फक्त एवढेच करावं लागेल की 4 वर्ष झाल्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्या रजिस्ट्रेशनला तुम्हाला वेगळं शुल्क असेल, जास्त शुल्क असेल. रजिस्ट्रेशन करून तुम्हाला आणखी 2 वर्ष तुम्हाला त्याचं एक्सटेन्शन मिळेल, त्या पदवीचं डिग्रीचं एक्सटेन्शन मिळेल. तसेच तुम्हाला पुनर्परीक्षार्थी फॉर्म बी भरावा लागेल. म्हणजे डबल खर्चा.
रजिस्ट्रेशन फीस आणि पुनर्परीक्षार्थी फीस ही दोन्ही भरावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला एक्सटेन्शन देण्यात येईल तुमच्या त्या कोर्सला. मिनिमम 2 वर्षाचा आहे, मॅक्झिमम 4 वर्षाचा आहे. ओके, चलो. आता सेकंड इयरचं परीक्षा शुल्क किती दिलेलं आहे? हां, सेकंड इयरचं परीक्षा शुल्क असणार आहे 8,458 रुपये. थोडंसं वेगळं आहे सेकंड इयरचं, थोडीशी जास्त आहेत पैसे. 8,458 रुपये सेकंड इयरचं परीक्षा शुल्क. द्वितीय वर्षाची शिक्षण क्रम रचना आहे तर बघून घ्या. हे सगळं बघून घ्यायचं, विषयाची नाव वगैरे. व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून तेवढं वाचन करणार नाही. पुन्हा वेळोवेळी आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतात. तुम्ही फक्त काय करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बाजूचं घंटी जी असते बेल आयकॉन त्याला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायचे, ऑल करून ठेवायचं आहे. जेणेकरून काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला वेळेवर अद्ययावत माहिती मिळेल. हे सगळं बघून घ्या. परीक्षा पद्धती वगैरे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, बघून घ्यायचं आहे. पुन्हा मी व्हिडिओ तर बनवतोच, ठीक आहे. विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट दिली आहे, त्याचं पण तुम्ही वाचन करायचं आहे. हे सेमिस्टर पॅटर्नचे मूल्यमापन वगैरे आहे, ठीक आहे. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायची आहे आपल्याला. या वर्षीपासून सुरू झालेली आहे ती. तुम्हालाही करावं लागेल नवीन लोकांसाठी. नोंदणी प्रक्रिया कशी करायची माहिती दिली आहे ती वाचून घ्या. ओके. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ABCID दिला आहे, विभागीय केंद्रे दिली आहेत, विशेष सूचना पण आहेत संपर्कासाठी. याच्यावर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुमच्या काही क्वेरीज असतील, क्वेरीज म्हणजे शंका, क्वेरी म्हणतात, क्वेरी म्हणतात, क्वेरीज असतील, क्युरीज असतील, शंका असतील तर तुम्ही ती शंका इथं फोन करून त्याचं समाधान करून घेऊ शकता, ठीक आहे. परिशिष्टे आहेत ते पाहून घ्यायचं आहे फास्ट. हे विविध GR आहेत विद्यापीठाचे, ते GR तुम्ही वाचन करून घ्यायचं आहे. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला घंटी आहे त्या घंटीवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ऑप्शन येतात 2-3, त्याच्यावर ऑल येतं, ऑलवर क्लिक करायचं. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल, ठीक आहे. आणि आपल्या गरजू मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकापर्यंत व्हिडिओ शेअर करायचा. थँक्स फॉर वॉचिंग.